कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सद्गुरु सच्चिदानंद अमृते दादा की जय. सब साधु संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुये नमः. ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वयंस्वद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशू सकल आरतीमती प्रकाशू, म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. जयाची केली स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण. तयाचे वंदू श्री चरण, श्री गुरूंचे आता. तुमच्या साधक मायबापाच्या सेवेशी घेतलेली ओवी. अध्याय ज्ञानेश्वरी अध्याय 9, श्लोक 3. पाहेपा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची पदराड, परी ते अभिरिनु गोचिड, अशुद्ध न काय सेविती. का कमलकंदा आणि दरदरी, नांदुनुक एकेची घरी, परी परागु सेवीची ब्रह्मरी, एरा चिकुलची वरे. ना तरी निदैवाच्या परीवरी, लोह्या रुतली आहाते सहस्त्रवरी. तेथे उपवास तेथे बसून उपवास करी, दरिद्री भोगीची दरिद्रीची. आता पहा काय म्हणतात काय म्हणतात देव काय म्हणतात. पाहेपा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदराड, परी ते अहिरिनु गोचिड, अशुद्ध काय न सेविते. आता आपल्या परमार्थाचा जर विषय घेतला, आता मला काय सांगायचंय, मला सांगा. श्रीपाद बाबा नेहमी म्हणायचे, जर तुम्ही बारीक विचार केला तर आणि चांगला विचार केला तर. आता मला सांगा, ज्ञानेश्वरी लिहून किती वर्ष झाली? 700-750 वर्ष होऊन गेली ज्ञानेश्वरी लिहून. ती कुणी सांगितली ज्ञानेश्वरी? देवानी. त्याच्या ज्ञानेश्वरीतली बोल कोणाचे? देवानी अर्जुनाला उपदेश केला, श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला. त्याच्यानंतर आपले संत लोक होऊन गेले. तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली असेल. आता तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली ह्यांच्या नावावर सध्या, त्यांच्या नावावर एवढे, आता कार्तिकी वारीला किती लाखांना माणसं गोळा होतील. फक्त कशानं? त्यांच्या नावानं. त्यांनी सांगितलेलं ज्ञान तर कोण एवढं लक्षात घेतच नाही, आत्मसात करत नाही. फार कमी लोक आहेत ते. पण त्यांच्या नावाखाली एवढ्या उलाढाल्या होत्या त्या. पैशाच्या असू द्या किंवा तुम्ही भक्तीचं म्हणून एक तुमचं काही काशीनं तुम्ही करता, एवढे लोक खऱ्यापर्यंत पोहोचत नाही. आपल्या श्रीपाद बाबांचा परमार्थ असू दे किंवा अमृते दादांचा असू दे, सध्याच बघा, ज्ञानेश्वरी पासून जे श्रीकृष्णानं जे सांगितलं ना, श्रीकृष्णानं अर्जुनास उपदेश केलेला तेव्हापासून ते आता आपल्या अमृते दादापर्यंत एकच ज्ञान आहे. तेव्हा देव काय म्हणले अर्जुनाला? तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम, की भांतासी कामू विषयावरी. देवाने काय सांगितलं? मी कुठे म्हणून सांगितलं? हृदयात आहे म्हणून सांगितलं. आपली ज्ञानेश्वर माऊली अभंगात काय म्हणतात? कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, त्याची तो जाणे आत्माराम. त्याची मीची तो करावा, विवेकी शोधावा. त्याची मी तो विवेकी शोधावा. केशव माधवा आपुल्या याच देही. बघा. आणि तुकाराम महाराज काय म्हणतात? देव सदा जवळी असे, या लागे जन कैसे पिसे, का हो हिंडता राणूराणी, पुसा संतांशी जाऊनी. आणि आपले दादा काय सांगतात? देव तुम्हीच आहे म्हणून. मग बघा, जर विचार केला तर आपलं हे ज्ञान कसं आहे आणि आपण किती भाग्याचं आहे. ह्या गोष्टीला आपण विचार केला तर आणि ह्या आपण सुरळीत चाललो तर, संतांच्या आपल्या मापात बसलो तर ही गोष्ट आपल्या लक्षात येईल
की बाबांनो आता जीव होणारे एवढ्या मोठ्या वाऱ्या, एवढ्या संतांच्या नावाच्या उलाढाल्या, सगळं तुम्ही एवढं करताय आणि ते ज्ञान आपल्या दादांनी आपल्याला दिलंय, आपल्या श्रीपाद बाबांनी दिले. आपल्या अमृते दादाचा परमार्थ असू दे, श्रीपाद बाबांचा असू दे, रामदास बाबांचा असू दे, आणि त्या देवानं कृष्णाला अर्जुनाला केलेला उद्देश असू दे, हे सगळ्याच तत्व काय आहे? एकच. जिसकी उसकी निशानी, जिसकी उसकी टेक सबकी निशानी एक. मग आपण किती भाग्याचं म्हणलं पाहिजे? आपल्या भाग्याला काय अंत आहे का सांगा बघू बर. आपण छोट्या मोठ्या गोष्टीत दुःख मानतो, पण खरा विचार केला तर आपलं किती भाग्य मोठं आहे. म्हणून नंतर मोजता येत नाही जगाच्या मापानं, एवढं प्रेम दिलं माझ्या श्रीपाद बाबानं. मोजता येत नाही जगाच्या मापानं, एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबानं. अडचणीतून शोधून काढली भल्याची ती वाट, अडचणीतून शोधून काढली भल्याची ती वाट. उराशी लावून पाजते आम्हा अमृताचा घोट, उराशी लावून पाजते आम्हा अमृताचा घोट. मोजता येत नाही जगाच्या मापानं, एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबानं, एवढं प्रेम दिलं रामदास बाबानं. नित्यवेळी म्हणत होतो येतो आम्ही ताई, चुकून काही बोलणं झालं असेल माफ कर आई, चुकून काही बोलणं झालं असेल माफ कर आई. मोजता येत नाही जगाच्या मापानं, एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबानं, एवढं प्रेम दिलं अमृते दादांनी. पहा बघा, आपण ह्या गोष्टीचा विचार करत नाही, वरवरच्या सुखाला भुलून जातो. पण ही एवढी गोष्ट काय म्हणतात, आईपेक्षा सुद्धा मायाळू सद्गुरु माऊली. ही आईपेक्षा सुद्धा मायाळू आपला हा गुरु आहे. आई सुद्धा एक वेळ दुजाभाव करू शकते, पण गुरु हा नाही. आपल्या कर्माची वाट लावणारा फक्त हा गुरुच असतो, दुसरं कोण नाही. आई सुद्धा आपल्या कर्मावर सोडून देते, पण आपल्या कर्माचं जन्मबंधाच्या फेऱ्यातून वाचवणारं, ज्ञान देणारा, देवाची ओळख करून देणारा कोण आहे? तर तो फक्त गुरुच आहे. गुरुविना ज्ञान नाही, गुरुविना ज्ञान कळेना, अक्कल बाजारात मिळेना. गुरुविना ज्ञान कळेना, अक्कल बाजारात मिळेना. नटून थटून आली नार, ती भक्तीचा शृंगार, कुंकाविना शोभा देईना, अक्कल बाजारात मिळेना. कुंकाविना शोभा देईना, अक्कल बाजारात मिळेना. पहा, गुरुशिवाय ज्ञान कळत नाही, गुरुशिवाय नाम कळत नाही, आणि नामाशिवाय ज्ञान नाही, आणि ज्ञान आणि नाम ह्याच्याशिवाय देव कळत नाही. मला सांगा, आता आपण वरवरची भक्ती बघतो, वरवरची भक्ती आपली कशी असते? म्हणजे कसं देवाचं ते पाठीमागं पण मी बोलले होते, आपलं सोमवार असो मंगळवार असो, हे कसे प्रत्येक देवाचे वार झाले. पण आपली खरी भक्ती काय आहे? तर अंतरात्म्याला ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, आणि अखंडित सेवा करा त्याची. काय सांगितलं ज्ञानेश्वरी माऊलींनी? आपल्या देव आपल्या जवळच आहे आणि त्याची सेवा करा. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. आपल्या जवळच्या देवाची ओळख करून घ्यायची. आपल्या कशीच ज्ञान आहे, त्याच ज्ञानाची ओळख करून घ्यायची. आणि त्या ज्ञानाची ओळख कोण करून देतात? तर गुरु करून देतात. ते ज्ञान आपल्याला कोणी दिलं? तर अमृते दादांनी दिलं. कसं म्हणतात गुरु पण कसा असावा? आता बघता तुम्ही, काय काय गुरु कसे ते वरवरचेच गुरु आहेत, ते असे म्हणजे ज्ञान सांगत नाही, ते खरं ज्ञान नाही त्यांच्यापाशी, खरं ज्ञान नाही. पण आपला आपणच अनुभव घेऊन बघायचा, बाबांनी त्यांनी सांगितलेलं ज्ञान हे खरं का? त्या ज्ञानानं देवाची ओळख होते का? त्या ज्ञानानं देवाची ओळख होते का? आणि आपल्याला खरं नाम ते भेटते का? कसं होतंय माहिती का? खरं जर तुम्ही ज्ञान आणि खऱ्या मार्गाने गेला, चांगला गुरु भेटला, तर तुम्ही देवाची तुका म्हणे निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ, हे असा अनुभव आपल्याला येत जातोय. जसं
घासाघासानं तृप्ती होती. जादूताई नेहमी प्रवचनात म्हणतात की घासाघासानं जशी तृप्ती होती तशी ह्या ज्ञानेश्वरीच्या ओव्यातून प्रत्येक ओवी आपली झाक घालवत जाते आणि त्याच्यातून आपल्याला कसं होतंय, अनुभव येत जातोय आणि त्या ज्ञानाची आपल्याला ओळख होत जाते. देव आणि आपण जवळ येत जातोय. जे आपल्याला असं भक्ती तर कशी करावी, चित्तानीच करावी भक्ती. मग ते आपण कसं वरवरच बघत जातो ना प्रत्येक गोष्टीला. पण ज्यावेळेस तुम्ही ज्ञानेश्वरीतल्या ओव्या वाचाल त्यावेळेस तुमचं मन कसं प्रसन्न होतंय. मला एक जणीने विचारलेलं होतं असं साधं, का म्हणे तू लय असं लस घेऊन आली पण फ्रेश काय वाटे नाही. मी म्हटलं कारण त्यावेळेस मी ज्ञानेश्वरी मधल्या ओव्या वाचून गेली होती. आपलं खरं सुख आणि आपल्या सुखाचं मनावर सुद्धा, चेहऱ्यावर सुद्धा आपल्या दिसून येते की बाबांनो मला काळजी नाही. नाहीतर वरून तुम्ही किती पण ही करा, आत कसं असते शेगड्याच पेटलेल्या असते तर दुःखाच्या. वरून तुम्ही किती जरी मेकअप केला आणि किती जरी झाकलं तरी आतून हे झालेलं असतं आणि ते चेहऱ्यावरून दिसून सुद्धा येतं काहीतरी काळजीत आहे, काहीतरी ह्याच्यात आहे म्हणून. मग मला विचारल्यावर म्हटलं मी ज्ञानेश्वरी मधल्या ओव्या वाचल्या होत्या आणि ज्ञानेश्वरी अशी आहे की तुम्ही ज्ञानेश्वरी म्हणजे देवाला कसं फोन लावू शकता म्हटल्यासारखं आहे आपलं हे. जर तुम्हाला वाटलं देवाचं हे करावं, नाम आपल्याला भेटलं, आपण ओवी ज्ञानेश्वरी वाचायला घेतली तर ती प्रत्येक एक ना एक ओवी कशी करते, आपली झाक घालवते, आपल्याला ज्ञान करून देते ती ओवी. आपण अभ्यास करत नाही, त्याच्यात जे करते त्यांचं नशीब, किंवा आपण सुद्धा त्या मार्गाला जायला पाहिजे पण आम्ही कमी पडतोय अजून. पण प्रत्येक एक ना एक ओळ आपली कशी झाक घालवत राहते. ब्रह्म आपलं असणार अंधकारातून बाहेर काढते. ज्ञानेश्वरी ही अज्ञानाच्या अंधकरणातून आपल्याला बाहेर काढते. आता आणि काय ओवी घेतलेली कुठे पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासी त्वचेची अपदराड बरी ते अहिरिण गोचिड अशुद्ध सेविती. मग आता ह्याच्यामध्ये गोचिड कोण आहे आणि गोचिड कोणाला म्हटलंय. आपण जे आपण आपल्याला कळून सुद्धा आपण त्या ज्ञानाचं सेवन करत नाही, त्या ज्ञानाचा उपभोग घेत नाही, म्हणजे आपण कोण आहे, गोचिडच आहे. जी कोण करील आनंद घेईल, परमार्थाचा आनंद जी कोण घेईल तोच पराभू झाला. आणि आपली स्थिती कशी अजून गोचड्यासारखीच आहे. का कमलकंदा आणि दोरदोरी नांदणू एकीची घरी परिपराग सेवीची ब्रह्मरी एराची कुलचवरी ना तरी निदैवाच्या परिवरी लोह्या रुतलिया आहाती सहस्त्रवरी. लोह्या रुतलिया आहाती सहस्त्री परी तेथे बसूनी उपवास करी का दरिद्र जिये. तर काय म्हणते ती, एवढा मोठा सुवर्णाची खाण असून तिथंच बसून माणूस काय करतोय, उपवास करतोय. का तर ते इंद्रियाच्या जाळ्यात अडकलेला आहे ना, त्याच्यामुळे तो देवाला समजून घेण्याची आणि कसं देवापर्यंत जाण्याचा तो विचारच करत नाही, देवाला समजून घेत नाही किंवा देवापर्यंत जाण्याचा विचार करत नाही तो. त्याच्यामुळे कसं आहे, तो दरिद्रीच भोगत राहतो म्हणून सांगितलंय. तैसा हृदयामध्ये मिरामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामू विषयावरी. काय झालंय, माणसाचं मन देव जवळ असताना देवाने काय सांगितलं, हृदयातच मी असते, तो काय करतोय, तो विषय सुखात अडकला की भ्रांतासी कामू विषयावरी. बहुमृग देखुनी डोळा थुंकीचे अमृताचा गेलीता गळा तोडीला परीस बांधीला गळा शुक्ती कालाबे. तेसे अहमतेची लवड सवडी मातेने पावतीची बापुडी म्हणून जन्म मरणाच्या दुथडी ढवळती ठेली. आता काय ह्याच्यात काय करणार माणूस, विषय सुखात अडकला, खऱ्या देवाची प्राप्ती करून घेत नाही, निज धामाला जायचं बघत नाही, म्हणून जन्म मरणाच्या दुथडी ढवळती ठेली. आता मला सांगा, मनात कशी असते ती, का आपण जाऊ शकत नाही तिथपर्यंत. तर मनातले काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे आपल्यावर एवढं त्यांनी म्हणजे काबू केलाय आपल्यावर, ते ओळूच देत नाही आपल्याकडे, ह्या विषयाकडे, परमार्थाच्या विषयाकडे जाऊच देत नाही. कारण ते कसं त्या विषयाची अनंत कालापासून गोडी लागलेली आहे ना, आणि ती सुटत नाही. आणि त्यातल्या त्यात कसा आपला विश्वास पाहिजे. विश्वास जर तुम्ही ठेवला तर ते होईल. बाबा हे सांगते ते बरोबर आहे, ह्यांचं ऐकलं पाहिजे, त्या गोष्टीवर जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुम्ही जाचाल. पण तुम्ही विश्वास तरी ठेवायला पाहिजे, ती विषय तुम्ही तुमच्या चित्ताला तर लागू द्यायला पाहिजे.
देत नाही तुम्ही तो विषय हे करत का, कारण तुम्हाला असं वाटतंय अरे तिकडे गेल्यावर आपलं काही सगळंच जाईल काय, असं ह्या गोष्टीतून माणूस काय करतोय जात नाही. आणि हे काम रूपी कसं ते चोर आपल्यात बसलेले आहेत ते काय आपल्याला उमजू देत नाही. ते बघा भक्त प्रल्हाद अपने पिताजी से पूछते हैं क्या पिताजी आप अपने आप को वीर मानते हैं? वो बोले वीर तो वही है जिसने अपने आंतरिक शत्रुओं को पराजित किया है. फिर अपने आप को आप जग विजेता मानते हैं? जग विजेता तो वही है जिसने अपने मन को जीता है. बघा ज्यांनी आपल्या मनाला जिंकले तो जग विजेता, जगात मनाचा मोठा राजा त्याला जग विजेता म्हणले. जिसने अपने मन को जीता है वही जग विजेता है. काम क्रोध आदि 6 चोर आपके अंदर बसे हुए और वो अपने विवेक रूपी धन को लूट रहे हैं. काम क्रोध आदि 6 चोर आपके मन में बसे हो, आपके अंदर बसे हुए हैं और वो अपने विवेक रूपी धन को लूट रहे हैं. आता बघा जिथं विवेकच नाही तिथं मग चांगल्या गोष्टी कळणार कशा. मग हे विवेक रूपी धन को लूट रहे. आता मग मला सांगा माणसाकडे कशाची श्रीमंती पाहिजे? पैशाची श्रीमंती पाहिजे का विचाराची श्रीमंती पाहिजे? पैशाची श्रीमंती पाहिजे का विचाराची श्रीमंती पाहिजे? पैसाचं तर काय आहे, पैसा तर काही घेऊन जाणार नाही. पण जर तुम्ही विवेकाने गेला, वैराग्याने गेला, चांगला विचार करून, जसा तुम्ही संसारातल्या गोष्टीचा बारीक विचार करता त्या गोष्टीचा जर विचार करून तुम्ही गेला, मनुष्य जन्म दिलाय कशासाठी ह्या गोष्टीवर जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल देवाने आपल्याला मनुष्य जन्मासाठी घातले कशासाठी. एवढी देवाने सृष्टी निर्माण केली, त्याच्यामध्ये मनुष्य ही योनी बनवली, ती कशासाठी देवाने निर्माण केली? देवी दिला देह भजन गोमटा, तो झाला फाटा बाधिकेचा. डोळं उघडून देवी दिला देह भजन गोट तुझा झाला बाधिकेचा. पहा आपण त्या गोष्टीचा विचार करत नाही की बाबा देवानं मनुष्य जन्म कशासाठी दिलाय, करत नाही विचार. कारण आता बघा साधं उदाहरण घ्या, जर आपल्याला कुणी काय म्हणलं तर आपण काय म्हणतो, कुणी साधं आपल्याला एखादी शिवी नाही मत थोडस काही बोललं तर आपल्या मनात तो विषय भिनून जातोय की बाबा त्यांनी असंच बोलले, ते आपल्याला असेच बोलले, म्हणून तो विषय आपल्या डोक्यात घुमतोय. पण आपण त्या विषयाला टाळून हे काय आपल्या सोबत येणारी गोष्टी आहेत का? आपल्या समाजात बायकामध्ये तर एवढ्या गोष्टी त्यांना होत असते त्या की बघायला नको. पुरुषांचं एक वेळ ठीक आहे, पुरुष कुणी काय म्हणले तर विसरून जातात बरं का, पण आमच्यात बायकांचं तर असं असतंय की बाबा घरातलं जरा काही झालं, कोण काय म्हणलं की ती गोष्ट आमच्या मनाला एवढी चिडते की आम्ही ती विसरूनच जायला तयार होत नाही. पण ज्याला कसं म्हणतात ना मोठं व्हायचं आहे. आणि बघा एक असं असते देव पण कसं आहे बघा, जी तुम्ही इच्छा करताल ना ती इच्छा तुमची पूर्वतच असतोय. कारण देवाचा तो तसा नियमच आहे. कसं तुम्ही देवाकडे जेवढी गोष्ट कुठली मोठी मागचाल, जेवढी मोठ्या अपेक्षा मागचाल तो देव देतच असतोय. मग त्याच्यामध्ये आपल्याला ह्याच्यातून पार करून जायचंय का एवढ्या ह्याच्यातच राहायचंय ते आपण ठरवायचं. जर तुम्ही म्हटलं पैशाच्या मागे लागलं तर देव पैसा पण देतोय बरं का. भरपूर जे कोण पैशाच्या मागे त्यांना पैसा पण असतो. ज्याला कोण कीर्तीसाठी जगतं कोण त्याला देव कीर्ती पण देतो. पण कसं देवाची ओळख करून घेणं, आणि जसं समुद्र आणि समुद्राच्या लाटा वेगळ्या नाही त्या म्हणल्यावर देव आणि आपण एक होण्यासाठी ही थोडीच ह्या गोष्टीसाठी थोड्याच जणांची तळमळ असते. आणि ते फक्त कोण आहे, ते संत लोक असतात. ते लोक ते संतांनाच असं असते की संतच देवाच्या प्राप्तीसाठी झटत असते ती की बाबांनो जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्ट येती परोपकारी. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्ट होती परोपकारी. आता बघा संत तर कसे संत काय म्हणते, विद्वान जिसको हम विद्वान बोलते हैं वो विद्वान क्या करता है, विद्वान शास्त्रों के पीछे भागता है और शास्त्र किसके पीछे भागते, संत के पीछे भागते हैं. मग आता मला सांगा कोण मोठं झालं, संतच मोठे झाले ना. संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही, संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही.
संततेची संत ज्यांचा हेतू विठ्ठल नेहमी ती काही टाणाटो ना एका नामस्मरणा वाचून. संतांचा हेतू काय आहे तर संततेची संत ज्यांचा हेतू विठ्ठल नेहमी ती काही टाणाटो ना एका नामस्मरणा वाचून. संतांचं काय एक नाम आणि देवाची ओळख करून देणे हेच काय हे संत आहेत. एकच नामधारी बाकी सगळे. एकच नामधारी आणि बाकीच दुकानदारी. म्हणजे कसं नामच हे श्रेष्ठ आहे आणि नामाशिवाय आपण तरुण जात नाही. बाकीच्या सगळ्या नामाला सोडून ज्या गोष्टी येतात त्या सगळ्या अशा आलतू फालतूकच गोष्टी येतात. भाविवीन देव न कळे निसंदेह, गुरु बिन अनुभव कैसा कळे. गुरु शिवाय अनुभव नाही. गुरु शिवाय अनुभव आहे कस म्हणत. मग गुरु कसा असावा तर पाणी पिना छान के और गुरु करना जान के. मग कसं गुरु कसा केला पाहिजे ओळखूनच केला पाहिजे. नाहीतर कसं शिष्य गुरु गावात चोऱ्या करेन. गुरु गावात चोऱ्या करीन शिष्य नदीवर मासे धरे. असे गुरु काय कामाचे सांगा मला. असा गुरु तरी आणि असा शिष्य. गुरु कसा गुरु हा आपल्या शिष्याला आपल्याच लेवलचा करून सोडत असतो. गुरु आणि खरा गुरु कसा असतो आपल्या शिष्याला आपल्यासारखाच करतो. आपल्या शिष्य गुरु आणि देव हे कोणीच वेगळं नाही. सगळ्यांचा आत्मा हा एकच आहे आणि सगळ्याचं विश्वरूप जो विश्वात देव कसा ओतपुरत भरलेला आहे ना त्याची ओळख खरे संत करून देतात. देव काय म्हणतात मी नाही ऐसा कोणू ठाव असेल. हा माते म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कोण ठाव असे परी प्राण्याची दैव कैसे जेन देखती माते. हे आत बाहेर मिया कोंदले जग निखिल माझे ओतले परी कैसे कर्म तया आडाले मीची नाही म्हणते. आता काय कैसे कर्म आता काय सांगितलं देवानी. म्या चालविल्या सूर्य चाले म्या बोलविल्या वेद बोले म्या हलविल्या प्राणो हले जगाशी चालविता तो मीची एक. काय म्हणतात देव माझ्या ह्या सत्तेशिवाय ह्या गोष्टीच होत नाही त्या बघा. आणि आपण काय करतो एवढं म्हणजे आपण काय समजत राहतोय की बाबा जे करतोय ते आपणच. पण आपल्या आत पण आपल्या देव आहे. वासुदेव करीत असे फेरा आणि कोणीतरी दान पुण्य करा नाहीतर जातो माघारा. आता कुठला वासुदेव सांगितलं जे आपल्या श्वासानं चालू आहे जे आपल्या श्वासानं भजन चालू आहे तो कोण आहे देवच आहे. मला सांगा एकदा आपल्या शरीरातला जर श्वास निघून गेला तर ह्या देहाला काय किंमत आहे का. ह्या देहाला काहीच किंमत नाही. कोण घ्यायला लागले आपली घरची सुद्धा जास्त वेळ ठेवून घेत नाही. ती निघून गेला वारा खाली राहिला पसारा. मग ही देहातून एकदा देव गेल्यावर खाली काय राहत नाही. मग आपण मान्य करतोय का देव आपल्या जवळ आहे म्हणून. देव सदा जवळ यासे या लागे जन कैसे पिसे ज्याला दिसे पाहू जाता देशोदेशी ज्याला समजला तो गदगदा हसे. मग कोण म्हणजे ह्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत. त्यांना असं म्हणजे वाटत नाही की देव आपल्या जवळच आहे. शोधिसी मानवा राऊळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी. शोधिसी मानवा राऊळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी. कुठं सांगितलं त्यांनी देव आपल्या जवळच आहे आणि तो कुठे आहे आपल्या हृदयातच नांदतोय. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भांतासी कामू विषयावरी. काय ज्ञानेश्वरी म्हणत देव देव म्हणून व्यर्थ काहींसी निज देव नशी मुळी कोण. देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव कोटे काही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची. काय सांगितलं ज्ञानेश्वरी माऊलींनी. देव देव म्हणून व्यर्थ काहींसी. बघा किती साधं सोपं. व्यर्थ काहींसी निज देव नेहनशी मुळी कोण. देवा नाही रूपन देवा नाही नाव.
गावं कोठे काही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची. कुठल्या देवाची सेवा करायला सांगितली? आपल्या आत्म्याचीच सेवा. सेवा म्हणजे करायचं तरी काय? तुम्ही देवाच्या नामाचं चिंतन करा. तुमच्या मनातले काम क्रोध सगळं निघून जाईल. आणि कसं जसं जाधवताई सांगतात, साधं दूध घ्यायचं म्हणलं तर पातेलं स्वच्छ असावं लागते, नाहीतर दूध खराब होऊन जाते. त्या पद्धतीनं आपलं चित्त शुद्ध झाल्याशिवाय देवाला आतमध्ये देव आपल्यात आतमध्ये राहत नाही. आपलं चित्त शुद्ध असायला पाहिजे, त्याच्याशिवाय देव आपल्यामध्ये आपल्या अंतरी आपल्या हृदयात राहत नाही. म्हणून काय करावं लागते? चित्त शुद्ध करून घ्यावं लागते. आणि त्याच्यासाठी नामाचं चिंतन करायचं. नामाचं चिंतन केलं की काय होते? चिंतन चित्ताला हा लावी मनाच्या मनाला उन्मनीच्या सुखात पांडुरंग मन झालं पाहिजे. हा. ब्रह्मानंदी लागली टाळी आणि देहाती कोण संभाळी. डोळं उघड. जी आपली अवस्था होतीये ना, त्याच कसं होतंय? ब्रह्मानंदी लागली टाळी आणि देहाती कोण संभाळी. पण आपल्या अवस्थेला काय करतात लोक? नावं ठेवते ते. आता ज्यांना माहिती नाही त्यांचं काय करणार? आता आई झाल्याचं सुख तिची तिलाच माहिती. जी कोण वांज आहे तिला काय माहिती आईचं सुख काय असते आणि कायही. ह्या गोष्टी कळत नाहीत ना लोकांना. म्हणून आपली जी अवस्था होते, जे आपल्याला गुरुनं नाम दिलेलं होतं, त्यावेळेस असतं त्याला बरीचशी लोक नावं ठेवते. ती ही अशी बाबा, ह्यांच्यात काहीतरी भानामतीचा प्रकार आहे किंवा काहीतरी आहे. पण ते तसं काय नाही. ती कशी गोष्ट आहे, ती कसं आहे, आपल्या मनातले कसे काम क्रोध सगळे निघून जातात आणि आपलं चित्त शुद्ध होतंय. चित्त शुद्ध झाले की मग देव कृपा करतो ना. एका जनार्दनी अष्टसात्विक भाव उत्पन्न होता. देव कृपा करी. देव कृपा. हा. एका जनार्दनी अष्टसात्विक भाव उत्पन्न होता देव कृपा करी. एका जनार्दनी अष्टसात्विक भाव आणि उत्पन्न होता देव कृपा करे. हा. देव कधी कृपा करतोय? ज्यावेळेस आपली अवस्था होते ना, आपण सगळं आपलं पाठीमागचं सोडून ज्यावेळेस देवाचं नामाचं चिंतन करून देवाला सोडतो, त्यावेळेस देव आपल्यावर कृपा करतो. जो मज होय अनन्य शरण. जो मज होय अनन्य शरण, त्याची निवारीन मी जन्म मरण. काय म्हणतात? जो मला अनन्य शरण येतो त्याचं मी काय करतो? जन्म मरण निवारतो. पण आपण देवाला शरण जातो का? नाही. आपल्यात नम्रता आहे का तेवढी? नाही. आपल्यात कसं आहे माहिती? आपण नाही, देव खूप कृपाळ आहे, पण आपण देवाला जाणून घेत नाही. देवासारखा कृपाळू कोणीच नाही. पण आपली तिथपर्यंत पोहोचण्याची आपलीच तेवढी आपली ही नाही. आपलं पाप आडवं येते असं म्हणल्यासारखं आहे. कधी 10 वर्षातून एकदा कधी अवस्था झाली असली तर त्याच्यासारखं सुखच नाही कशात. ज्यावेळेस देव तुमची चित्ताची चोरी करतो ना, ते सुख जगातच कोणाकडे नसते. त्या संताकडेच ते सुख असते. कारण मला सांगा, एवढं मोठं विश्व चालवणारा देव, ह्या देवाशी कुठलीच गोष्ट होत नाही. तो देव जर आपल्याला आपली त्याच्या हृदयामध्ये आपल्याला जागा देत असेल तर आपल्यासारखं भाग्यवान कोण आहे सांगा? कोणीच नाही. पाणी पी असू दे. मग देव तरी कधी भेटतो? आता कोणी माणसं बघ, अहंकारानं कशी झालेली असते ती. तुका म्हणे अहंकारानं आडली, अहंकारानं आडली, तुका म्हणे वाया गेली. लोभ असू दे, मच्छर असू दे, ह्या गोष्टी केल्याशिवाय देव भेटत नाही. काय म्हणतात? हा विचारूनी अहंकार सांडीजे. मग हा विचारूनी अहंकार सांडीजे, मग अस्तीची वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजी आपण केली. एरवी कोश कीटकांची परी, तो आपण वैरी, जो आत्मबुद्धी शरीरी चारू स्थळी. कैसे प्राप्तीचे वेळे निदैवा आंधळेपणाचे डोळे, की असते आपले डोळे आपण झाकी. आपण करायचं का मग असं? कैसे प्राप्तीचे वेळी
निदैव आंधळेपणाचे डोळे की असते आपले डोळे आपण झाकी. आता आपल्याला हितपर्यंत आणून सोडले आपल्या दादांनी आपल्याला हितपर्यंत आणून सोडले. संतांच्या ग्रुपमध्ये आणले, इथं संतांच्या मेळ्यात आणले, वैष्णवांच्या मेळ्यात आणले, संतांच्या मेळ्यात आणले. मग आपल्याला आता इथं आंधळेपणाची आपण आशा करायची का? काय का अशी ना आपण आपल्या संतांचा मेळा सोडायचाच नाही. कसं म्हणतात ना, राशीत असलं तर आपण त्या उपयोगाला जातो आणि बाहेर पडलं की आपलं मात्र होतं. त्याच्यामुळं आपण कसं करायचं, काही का असे ना, वाकडं तिकडं असू दे, कसं असू दे, काही असू दे, काय असतं माणूस असते, कोणतरी काय म्हणलं काही केलं तर ती गोष्ट मनाला लावून घ्यायची नाही. कारण आपण खूप नशिबवान आहे, आपण संत लोकांच्या सानिध्यात राहतोय. त्याच्यामुळं काय म्हणतात, कैसे प्राप्तीचे वेळी निदैव आंधळेपणाचे डोळे की असते आपले डोळे आपण झाकी. आपण ह्या गोष्टीतून बाहेर पडलं पाहिजे, संतांच्या मार्गी लागलं पाहिजे. पहा देव काय म्हणतात, तैसा देहांकुरू नाथिला हा समूळ जयाचा नाशिला, तोची परमात्मा संचला आधीची आहे. तैसे माझी भक्ती विन जळो ते जे आलेपणे. तैसे माझी भक्ती विन जळो ते जे आलेपण, अगा पृथ्वीवर पाषाण नसती काय. आता मला सांगा, पृथ्वीवर पाषाण काय कमी येते का? मग ते आपण तसं ते देवाची भक्ती न करता, देवाला न ओळख करून घेता आपण आपल्या आयुष्यात दगडासारखंच घालवायचं का? सगळ्या गोष्टी आपण बाकीच्या करतो, व्यवहारातल्या असू दे, कशाच्या देहाच्या असू दे, त्या गोष्टी आपण करतो, पण आपण देवाची भक्ती करायला मात्र मागं सरतो. म्हणून देव का तसंच जीवन तैसे माझी भक्ती विन जळो ते जी आलेपणे, अगा पृथ्वीवरी पाषाण नसते काही. देवानं मनुष्य जन्म घातला कशासाठी, त्याचा विचार माणसानं केला पाहिजे. बर तुम्ही त्या गोष्टीचा विचार जर नाही केला तर तुम्ही राहणार आहे का व अमर होणार आहे का? तुम्ही हे देह तुमचा देह का? देह हे काळाचे धन, देहा काळाचे धन, धन हे कुबेराचे, देह हे काळाचे धन. तुम्ही राहणार आहे का मला सांगा? तुम्ही जर मनुष्याच्या ह्याच्यात नाही हीच म्हणून राहणार नाही. बालपण गेलं, तरुण पण गेलं, म्हातारपण आणि ह्या तर गोष्टी होतात का नाही माहिती नाही. झाडाच्या पानाची गॅरंटी पण माणसाच्या देहाची गॅरंटी नाही. कुठला दिवस कसा येईल काही सांगता येत नाही. कधी आयुष्याचा काळ संपेल आणि कधी काळाची झडप पडेल ही गोष्ट आपल्याला माहित नाही. मग माणसाने तरी पण काय विचार करू ना, आपण तेवढं स्मशानापर्यंत गेलं की तेवढंच म्हणतो हा की बाबा माणसाच्या आयुष्यात काय आहे आणि एक दिवशी जाणारच आहे. पण आपण कधी असं विचार करतो का? असं नाही, मी विचार का करत नाही. रोज आपल्या मनात काय येत नाही की बाबांनो रोज ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे आणि थोडं तरी ही केलं पाहिजे. आपली ही नाही, आपण सोडून जाणार आहे. पण आम्ही कसं आहे, आमचं अजून पापच आहे म्हणल्यासारखं ते हुज देत नाही. कधी तर असं ज्यावेळेस सांगितलं ना ताई तुमचं प्रवचन ही म्हणलं की मग जसं दुसरे सांगते ती म्हणून केल्यासारखं आपलं त्याच वेळेस आम्ही त्या गोष्टीच्या मागे लागतो. पण रोज थोडस वाचन किंवा ह्या गोष्टी आम्ही करत नाही. ही आमची खरं म्हणजे ही मूर्खपणा असल्यासारखं आहे. दुसऱ्या गोष्टीला आपण वेळ देतो पण हे करत नाही. ही गोष्टी अशा करायला नको. त्या रोज देवाचं चिंतन केलं पाहिजे, श्वासाला जपलं पाहिजे. श्वासाला कशासाठी जपायचं? कारण श्वासच आपलं देव आहे ना. एकदा श्वास निघून गेल्यावर काय आहे? नाही, काहीच नाही. जसं समजा ती माणूस हे गेला संपला आणि त्याला घेऊन चालली गेली, काय म्हणतात माणसं? राम नाम सत्य म्हणतात. कधी मान्य करते ती? ज्यावेळेस देहातून निघून जातो, प्राण निघून जातो त्यावेळेस कबूल करते ती, वेळ निघून गेल्यावर. आणि पुण्याच्याला आहे ते आपलं रोजचं चालूच आहे. ज्यावेळेस विचार करायचा त्यावेळेस कोणी विचार करत नाही. मग मला सांगा, सगळ्या गोष्टी आपण लहान मुलांना शाळेत जायचं म्हणलं की लहान वयापासून, लग्न तरुण वयात असतं. मग परमार्थाची ही गोष्ट तीच का मग म्हणतात की म्हातारपणी करायची? त्यावेळेस आपली बुद्धी देते का साथ? त्यावेळेस बुद्धी साथ देते का आपली?
बरोबर गेलेली असते ती ह्या संसाराच्या ह्याच्यातनं. पण माणूस परमार्थ म्हणले की कशाला हे केले शेवटी सगळ्याच्या ह्याला परमार्थ काय म्हणते ती. पण तसा परमार्थ करून चालेल का? नाही चालत परमार्थ. तसा तो परमार्थ होत नाही. वरवरचं बोलून ते काय उपयोगाचं नाही. खऱ्या देवाची भक्ती करण्यासाठी नामच असावं लागतं आणि नामासाठी काय गुरुच करावा लागतो. गुरुशिवाय नाम नाही, नामाशिवाय देव नाही. देव भक्त आणि नाम वेगळं नाही. देव भक्त आणि नाम हे वेगळं नाही. कारण नाम पण हे देवच आहे. आणि भक्त तर कधी आहे ज्यावेळेस नाम घेईल आणि देवाची ओळख करून घेईल तोच खरा भक्त आहे. नाहीतर काय अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसिने गोपाळ पावे हारी असं आहे काय? काही पण म्हणचाल तुम्ही म्हणचाल देवाची भक्ती करतोय असं होत असते का? असं कधी नाही. की जसं धनराज बाबा सांगतात ना, खरा मोर तो मोरच असतो. तो नाचायला लागला की खरा मोर तो त्यालाच येत असतं. ते कोंबड्याला काही जमत नसतं. त्याने किती पण वरवरच करू द्या, आम्ही हे करतोय ते करतोय म्हणू द्या, पण ती गोष्ट ते कोंबड्याला जमत नसती. त्याच्यामुळं खरा भक्त तो खराच भक्त असतो. आणि ही खऱ्या भक्ताचं काय नाम खरा गुरु केल्याशिवाय आणि नाम घेतल्याशिवाय नामाचं ज्ञान झाल्याशिवाय तुम्ही संत होऊ शकत नाही. आणि तुम्हाला ते कळतच नाही की बाबांनो देव काय आहे आणि कुठला अनुग्रह आणि प्रबोध. संत चरण रज लागता सहज, वासनीची बीज जळोनी जाय. आधी धरावे ते संतांचे पाय. मग संतांचे 2 पाय कोणते सांगितले? अनुग्रह आणि प्रबोध. काय सांगितलं? संतांचे 2 पाय कोणते सांगितले? अनुग्रह आणि प्रबोध सांगितलं. पहिलं कसं होत होतं माहिती का? आषाढी एकादशीला ना अनुग्रह द्यायचे. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज यांच्या वेळेस आषाढी एकादशीला अनुग्रह द्यायचे. आणि त्याची अवस्था झाली, चिंतन झालं की मग कार्तिकी एकादशीला त्यांचं काय व्हायचं? प्रबोध करायचे. ते संतांचे 2 पाय सांगितले, अनुग्रह आणि प्रबोध. आणि त्यावेळेस लोक खरी भक्त होती, थोडकीच होती आणि तीच दिवडी देवाला भजत होती. आता काय झाले, सगळी यात्रा होऊन बसली. यात्रांनी गर्दी. बुवा बाजीनं शिकर गाठलं आणि खऱ्या संतांना महागारी टाकलं. आता सध्याचं काळ तसंच आहे. बुवा बाजीचं सगळं चालू आहे. त्यांनीच म्हणजे किती असं खऱ्या संतांच्या नावानं त्यांनीच पोट भरायला त्यांचं चालू आहे. पण ते काय असेल ते सगळं कसं आहे, नाशवंतासाठीच ते लोक करतात. ते कसं नाही, आपल्या दादाने आपल्याला कसं केलंय, खरं ते ज्ञान दिले आणि आपली एवढी पात्रता करून ठेवली की आपण अजून त्याच्यापर्यंत गेलो नाही. पण दादा काय म्हणतात, तुम्हीच देव आहे. अजून आमचा विश्वास बसत नाही दादा, पण तुम्ही सांगितलेले एक ना एक दिवशी त्या आम्ही अनुभवाला जाऊ. कधी ना कधी ती गोष्ट आम्ही आत्मसात करू की बाबा देव आम्हीच आहे. निश्चय काय पडतो ग, दुसरं काय नाही. देव हायच. पण होत नाही अजून. आमचं कसं आहे, नाही होत, आम्ही अजून येत नाही, निश्चयावर येत नाही. पण दादा आम्ही तो रस्ता तर धरलेला आहे. त्याच्यामुळे कधी ना कधी आम्ही ते होऊ. गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शन समाधान. पाणी पियत हो. पाणी डोळे पुढे सोडून म्हणजे डोळे जीव तो ना तरी सागरीच्या पाणी काय तरंगाची आहाती खाणी, ते अवतारे करणी वारे याची नव्हे. वाऱ्यामुळे लाट आणि तरंग पाणी वनस्पती रश्मी वाती पाहे कापसाच्या पोटी काय कापडाची होती पेटी, तो वेदिताची येदिटी कापड झाला. जरी सोने लेणे होऊनी घडे, तरी तयाचे सोने पण काय मोडे. एर अलंकार हे वरचिलीकडे लेत यायचे नि भावे. आता काय सांगितलं त्यांनी, जर सोन्यापासून अलंकार जर घडले तर त्याचं काय अस्तित्व, काय सोनच आहे ना. जर कापसापासून कापड निर्माण झाली त्याचं अस्तित्व तेच कापूसच आहे.
एकच धावा नाना परी तसं कपडे. आपलं अस्तित्व देव आहे. तसंच आपलं अस्तित्व काही देव आहे. जसे दुधात लोणी तसा देही चक्रपाणी, जशी उसात साखर तसा देहात ईश्वर. पण हे कधी जरा तीस काढण्याची जर रीत समजली, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांगी मार्ग. हे कधी आहे? ज्यावेळेस तुम्ही रीत समजून घेताल त्यावेळेस ह्या गोष्टी घडतात. आणि त्याच्यासाठी देव समजण्यासाठी काय पाहिजे? भाव पाहिजे. भावीविन भक्ती, भक्तीविन मुक्ती, बळीविन शक्ती बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार हे निवंत शिनसी वाया. सायसी करीसी प्रपंच दिनसी, आणि हरिसी न बसी कोण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे आणि तुटेल धरणे प्रपंचाचे. ज्ञानेश्वर माऊलीने काय सांगितलं? सायसी करीसी प्रपंच दिनशी आणि हरिसी न बसी कोण्या गुणे. प्रपंचात विचार करून प्रपंच करतो, पण ह्या गोष्टी म्हटलं की माणूस नाही अशाच करून देतो सोडून. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. आता ज्ञानेश्वर माऊलीने काय सांगितलं? हरीचा जप करायला सांगितलं. हरीचा जप म्हणजे कोणता? तोच नामाचा. आता मला तसा विचार केला तर बघा, माऊलीने हरिजप करणे सांगितले. हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. रामाची मंदिर असते ते, कृष्णाची मंदिर असते ते, पण आपल्या हरीचं मंदिर आहे का कुठं? नाहीच. ते मंदिर सगळ्याच्या हृदयात आहे. हरीचं मंदिर काय सांगितले? आत हरी बाहेर हरी, हरीने कोणले घरी. कसं सांगितले? हरी कसं ओत प्रेत बहरू नये, दाही दिशा हरी दिसे. हरीचे यद असा हरी दाही दिशा. कुठं हरीचं मंदिर नाही. हरी कुठं सांगितले तर पूर्ण. म्हणून या अर्जुना मी नसे ऐसा कोण ठाव असे, परी प्राणीचे दैव कैसे जे न देखती माते. काय सांगितले त्यांनी? मी नाही अशी कोणतीच जागा नाही, एवढा मी ओत प्रेत भरून आहे. पण कसं माणसाचंच कर्म आढायला, आपलीच कर्म आपल्याला येते आणि आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. जरी सोने लेणे होऊन घडे, तरी तयाचे सोने पण काय मोडे. एर अलंकार हे वरचिलीकडे लेते याचे निभावे. सांगे पडी सादाची प्रत्युत्तरे, का आरिसाचे आविष्कारे. ते आपले की साचोकारे ते तिची होते. तैसे ई निर्मळे माझ्या स्वरूपी, जो भूत भावना आरोपी. तयाची तयाच्या संकल्पी भूता भासू असे. त्याच माझ्या ठिकाणी निरूपाधिक स्वरूपावर जो भूतांच्या कल्पनेचा आरोप घेतो, त्याला त्याच्या कल्पनेमुळे माझ्या ठिकाणी भूतांचाच भास होतो. तीच कल्पना करणारी माया संपली म्हणजे माझ्या ठिकाणचा भूतांचा भास नाहीसा होतो आणि माझे निरूपाधिक असे माया संपली. तेच शुद्ध स्वरूप, तेच निखालास उरते. आता आपलं कसं जसा भाव तेवढा देव. आता आपण कसं आपला भाव केवढा? एका फोटो पुरता एकाच देवाची भक्ती करायची, त्याच देवाची भक्ती करणे तेवढा आपला भाव. पण कसं आहे, जेवढा तुमचा मोठा भाव तेवढा विशाल देव आहे. माऊली कसं म्हणलं आता विश्वात्मक. बोल. ज्ञानेश्वर माऊली कसायदांमध्ये काय सांगतात? आता विश्वात्मके देवे तेनी वाग्यज्ञ तोषावे, आणि तोषोनी मज द्यावे पसाय दानही. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूतास परस्परे घडो मैत्र जीवां, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, आणि विश्व स्वधर्म सूर्य पाहो. विश्वात ओत एकच आहे की विश्वात ओत प्रेत भरून कोण आहे? तर एवढा मोठा सगळा देव आहे. पण आपला कसं जेवढा भाव तेवढाच देव. आता कसं नामदेव, संत नामदेव ह्यांच्या हातून देव काय करायचे? संत नामदेव हे देवाचे एवढे लाडके भक्त होते ना. देव म्हणेल तसं संत नामदेव म्हणतील ना तसं देव करायचे. देवाच्या हातून नैवेद्य खायचे. नामदेवाच्या हातून नैवेद्य खात होते देव.
मग कसं संत नामदेवांना काय वाटत होतं, देव हा एवढाच आहे, म्हणजे एक विठ्ठल मर्यादितच आहे देव. कारण पांडुरंगाचे संत महाराज हे नामदेव लाडके होते, देव म्हणील ते नामदेवांचे ऐकायचे. पण ज्यावेळेस त्यांची परीक्षा घेतली विठोबा विसोबा खेचराकडून, त्यांनी काय केलं तर सगळेजण त्यांच्याकडे संत गेले होते, विसोबा खेचराकडे सगळे संत गेले होते. ते गेले असताना विसोबा गोरोबा काकाने संत संमेलन भरवलं आणि त्यात मुक्ताई, ज्ञानदेव, सोपानबाई तिघी चौघाची नाव. गोरोबा काकांनी संत संमेलन भरवलं. त्यावेळेस संत ज्ञानेश्वर माऊली, मुक्ताई, निवृत्तीनाथ, सोपान काका आणि आपले नामदेव महाराज हे सगळेजण गेले होते. त्यावेळेस विसोबा खेचर त्यांनी काय केलं होतं, गोरोबा काका नंतर विसोबा खेचराकडे पाठवलं. गोरोबा काकांनी काय केलं होतं, पाय पिंडीवर ठेवलेला होता. थापटलं मग कच्चा ठेवला ग, मग विसोबा खेचराकडे गेला. नामदेव रायाला सुद्धा गुरु करावा लागला. असं बोल पुढचं काय तुला जे माहित आहे ते बोल. पण ती पिंड तयार व्हायची ना, ती विसोबा खेचराकडे गेल्यानंतर म्हणजे त्यांना काय वाटत होतं की बाबांनो, देव म्हणजे तेवढा मर्यादितच आहे आणि देवाची पिंड तेवढी आहे ना, तेवढाच देव आहे. मग त्यांनी विसोबा खेचरांनी पाय उचलला, नामदेव पाय उचलून बाजूला ठेवायला बघायचे आणि ते पाय उचलला की काय व्हायचं, दुसरी पिंड तिथं तयार व्हायची. मग असं केलं. त्यावेळेस विसोबा खेचर म्हणली, मुक्ताई म्हणली की कच्चा बे कच्चा गुरु का नाही, गुरु का बच्चा. का तर त्यांचा कसा भाव होता, मर्यादित भाव होता. मग त्यावेळेस त्यांची झाक घालवली की बाबांनो, देव हा मर्यादित नसून व्यापक आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, जिता ठाव नाही उरला. विठ्ठल जळी स्थळी भरला, जिता ठाव नाही उरला. रिता ठाव नाही उरला. दृष्टीने पाहिला थोडं राहिले घे, चांगलं व्यवस्थित हे थोडं राहिलं वयावर घे, दुसरी कशाला बघते ते घे पहिल्याच. कैसे लक्ष्मीचे रश्मी वाती विन न देखती, तैसे मी चिते मी नव्हती विस्मोदे. तरंग पाणी विन सुकती, रश्मी वाती विन न देखती, तैसे मी चिते मी नव्हती विस्मोदे के. हे आत बाहेर मिया कोंजले, जग निखिल माझीची ओतिले, की कैसे कर्मतया आडाले, जे मीची नाही म्हणती. परी अमृत कुहा पडीचे, का आपण पयाते कडिये काढीचे, ऐसे अर्थी काय कीजे अप्रप्तासे. ग्रासा एका अन्नासाठी अंधू धावत हे किरीटी, आढळला चिंतामणी पायी लोटे आंधळेपणे. तैसा ज्ञान जै सांडूनी जाई, तै ऐसी दशा आहे, म्हणून किजे ते केले नोही ज्ञानीविना. ज्ञानाचा त्याग केला म्हणजे अशी स्थिती होते, म्हणून की तैसे ज्ञान जे सांडूनी जाई, तै ऐसी दशा आहे, म्हणून किजे ते केले नोही ज्ञानीविना. आंधळे या गरुडाचे पंख आहाती, ते कवना उपयोगा जाती, तैसे सत्कर्माचे उपयोगी ठाती ज्ञानेविना. जरी सत्कर्म असलं तर कसं आहे, ज्ञानाशिवाय ते आंधळ्या गरुडासारखं आहे. आंधळे पंख देऊन काय उपयोगाचा, गरुडाला त्याला जर दृष्टी नसेल तर त्याचे पंख काय कामाचे. सत्कर्म आपलं जर असलं तर त्याला ज्ञान नसेल तर आपण काय करणार आहे, स्वर्गातच पुण्य करेल आपण, आणि पुण्य करून काय करणार, स्वर्गात जाईल. आणि पाप पुण्य बरोबर झाले की पुन्हा फिरून आहेच मनुष्य 84चा फेरा. मग त्या पुण्याची पावटी सरी तुला देख पा गा गिरिटी, आश्रम धर्माची या रहाटी, विधी मार्गा कसवटी, जे आपणची होती. यजन करिता कौतुके, तीही वेदांचा माता तुके, क्रिया फळेसी उभी टाके पुढे जया. ऐसे दीक्षित जे सोमप, जे आपणची यज्ञाचे स्वरूप, तीही तया पुण्याचीनी नावे पाप जोडिले देखी. जे श्रुती याते जाणुनी, शतवरी यज्ञ करुनी,
यजिलिया माते चुकोनी स्वर्गावरती. जैसे कल्पतरू तळवटी बैसोनी झोळी देतसे गाठी. मग निदैव निघे किरीटी दैन्याची करू. तैसे शतकृत यजिले माते की इस्पिताती स्वर्ग सुखाते. आता पुण्य की ही न निरुते पाप नोहे. काय सांगितलं अर्जुना, ज्याप्रमाणे एखादा हतभाग्य मनुष्य कल्पतरूचे खाली बसून झोळीच्या पदरास गाठी मारतो आणि मग भिक्षा मागण्यास निघतो, त्याप्रमाणे 100 यज्ञांनी माझे यजन करून ते स्वर्ग सुखाची इच्छा करतात, तेव्हा हे पुण्य नसून खरोखर पाप नव्हे का? म्हणून माझ्या प्राप्ती इच्छा सोडून जे स्वर्गाला जातात त्यांना अज्ञानी लोक पुण्य मार्ग म्हणत, परंतु ज्ञानी जे आहेत ते तो जन्म मरण रूप फेऱ्यात पडून त्याची हानी झाली असे म्हणतात. एरवी नरकातील दुःखाच्या मानाने स्वर्ग प्राप्तीला सुख म्हणता येईल, परंतु या दोहोशिवाय अखंड आनंददायक व निर्दोष असे जे सुख ते माझे स्वरूप होय. मज येता पै सुबटा या द्विधा गा आवाटा. स्वर्गू नरकू या वाटा चोराची या. स्वर्गा पुण्यात्मक पापे येईचे, पापात्मक पापे नरका जायचे. मग माते जेने पाहिजे ते शुद्ध पुण्य, ते शुद्ध पुण्य होय. आणि मजची माझी असता जेने मी दुरावे पण दुसता, ते पुण्य ऐसे म्हणता जीवने तुटे काही. आता पहा किती देवाने सांगितले पहा. स्वर्गा पुण्यात्मक पापे येईजे, नाव पुण्य पण हाय काय. स्वर्गा पुण्यात्मक पापे येईजे, पापात्मक पापे नरका जायचे. मग माते जेणे पाहिजे ते शुद्ध पुण्य. आणि मजची माझी असता जेणे मी दुरावे पण दुसता, ते पुण्य कैसे म्हणता जीवने तुटे काही. देव काय म्हणतात, ज्या पुण्यानं मी दुरावतो ते काय पुण्य झालं का? आणि असं म्हणताना त्यांची जीभ का तुटत नाही. परी हे असो आता प्रस्तुत ऐके या परी ते दीक्षित यजुनी माते याचित स्वर्ग भोगू. मग मी न पाविजे ऐसे जे पाप रूप पुण्य असते, तेने लादलेनी सौरसे स्वर्गा येते. जेत अमरत्व हे सिंहासन ऐरावती सारखे वाहन, राजधानी भुवन अमरावती. जेत महासिद्धींची भांडारे अमृताची कोठारे, जिये गावी खिल्लारे कामधेनुची. याप्रमाणे ते दीक्षित माझे यजन करून स्वर्ग भोगांची इच्छा करतात. मग ज्या पुण्याने मी पावणार नाही असे पाप रूप पुण्य प्राप्त करून हौसेने स्वर्गी जातात, जेथे अमृत व हेच सिंहासन ऐरावतासारखे वाहन. अमरावती हे राजधानीचे शहर, जेथे अष्टमहासिद्धींची भांडारे आहेत, अमृताचे कोटारे आहेत व ज्या गावात कामधेनूंनीच कळपाच्या कळप आहेत, जेथे देवांच्या चाकरांना वागण्याकरिता चिंतामणीच्या वाटा आहेत व कल्पतरूंची उपवने आहेत, जेथे गंधर्व गायन करत आहेत, रंभेसारख्या अप्सरा नृत्य करणारे आहेत व जेथे उर्वशी प्रमुख स्त्रिया आहेत. ज्या ठिकाणी थोडं राहिले त्या तिकडच्या पाहे पादू माणसाचा जन्म कशासाठी, मग आपण तुमच्या सेवेसाठी घेतलेली ओवी. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासितोची चिया पदराड, परी ती अहिरीनु गोचड अशुद्ध काय सेविती. तसंच आपल्याला आहे जवळचा सोडून. तसंच माणसाचं पण काय आहे, आपलंच तसं कसं झालंय तर आपण थोडस काय नाही आपल्याला नाम भेटलं हे झालं म्हणून आपण काय करायला लागलोय, म्हणजे आपली स्थिती कशी होऊन गेली, आपण आपल्याला लगेच कसं पराभव समजायला लागलोय. पण गाईच्या कासेत असून पण दूध सेवन न करता रक्तच पितो अशुद्ध. का कमलकंदानी दरदरी नांदणूक एकीची घरी, परी पराग सेवेची भ्रमरी येरा चिखोल चिवरे. आपलं कसं झालंय, आपण म्हणजे त्या गोष्टीपर्यंत पोहोचत नाही अजून, की ह्या उपमा कोणाला दिले तर असं समजतोय की आपण त्या फक्त त्या बेडकाला आणि त्यालाच ह्या उपमा दिले तर असं समजतोय. पण ह्या खऱ्या उपमा कुणासाठी त्या, तर ही
माणसासाठीच ह्या आपल्यासाठीच आहे त्या ह्या. तुम्ही म्हणजे कुठले ह्याचं जायचं त्यांनी कुठली गोष्ट सांगितलं ना तैसा हृदयामध्ये मी रामू सांगितलं हा. पुढं. हा बस तर दुःखावी लागणार. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरमू की भांतासी कामू विषयावरी. हा. देवाने काय सांगितले, मी तुमच्या जैसा हृदयामध्ये रामू, मी हृदयातच आहे, जैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भांतासी कामू विषयावरी. आपलं काय झालं, आपण विषय सुखातच सुख मानू लागलो आहे. झालेली सेवा तुमच्या साधू संतांच्या चरणी अर्पण करते. जे काही चुकीचं असेल ते माझ्या प्रकृतीचं जे काही चुकीचं असेल ते माझ्या प्रकृतीचा दोष समजावा, जे काही चांगलं असेल ते माझ्या संतांचं सेवन करा. सेवन. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय राणे. जे फळांची व्यंकटे सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते राहो. प्राणी जात वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निशांची मांडी आहे. अनवरत भूमंडळी भेट तू तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे लांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिन्ही लोकी. भजी जो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये होवावे जी, एत म्हणे श्री विश्वेश्वराओ. आओ येईल दान बसाओ, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ